हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये चालू घडामोडीवर आधारित 7वा व्हिडिओ पाहणार आहोत. चालू घडामोडीवर याच्या अगोदर 6 व्हिडिओ बनवलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण IMP असे 50 प्रश्न पाहणार आहोत. आता हे जे 50 प्रश्न आहेत हे मागील 6 महिन्यामध्ये जे काही महत्त्वाचे पुरस्कार देण्यात आलेले आहेत, त्या पुरस्कारावर आधारित आहेत. कारण परीक्षेमध्ये पुरस्कारावर प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असते, म्हणून या व्हिडिओमध्ये 50ला 50 प्रश्न चालू घडामोडीवर पण मागील 6 महिन्यातील जे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्याच्यावर बनवलेले आहेत. आणि हा व्हिडिओ लिपिक, शिपाई, चालक या तिन्हीसाठी महत्त्वाचा आहे. ही परीक्षा 26 एप्रिल 2026ला होणार आहे, त्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये पिऊनचे झालेले पेपर दिलेले आहेत, तसंच सरावासाठी 180 पेक्षा जास्त टेस्ट यामध्ये दिलेले आहेत आणि यातले जशास तसे प्रश्न, बरेचसे प्रश्न परीक्षेला तुम्हाला येतील. ते पेपर झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. आणि पहिला प्रश्न आहे, पहा. 60व्या ज्ञानपीठ पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर 60वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 कोणाला भेटलेला आहे माहित आहे का? तर याचं उत्तर आहे आर वैरामुथू. सी हे त्याचं उत्तर आहे. आर वैरामुथू हे त्याचं उत्तर आहे. हे नाव लक्षात ठेवा का, ज्ञानपीठ पुरस्कार खूप महत्त्वाचा असतो आणि बऱ्याच परीक्षांना ज्ञानपीठ पुरस्कारावर प्रश्न विचारला जातो. कोणत्या भारतीय महिलेला KISS म्हणजेच KISS किस ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2025ने सन्मानित करण्यात आले आहे? तर KISS ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2025 नीता अंबानी यांना मिळालेला आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, नीता अंबानी. मुंबई इंडियन्स ही जी टीम आहे ही यांच्याच मालकीची आहे. स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026 जिंकणारा इतिहासातील सर्वात तरुण शास्त्रज्ञ कोण ठरला आहे? तर स्टॉकहोम वॉटर प्राइज हा जो आहे हा कावे मदानी यांना मिळालेला आहे. कोणाला मिळालेला आहे? तर कावे मदानी यांना मिळालेला आहे. आणि हा जो स्टॉकहोम वॉटर प्राइज आहे हा पुरस्कार या पाणी क्षेत्रामधील कोणता पुरस्कार मानला जातो? नोबेल पुरस्कार मानला जातो. आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करावं. कमीत कमी 500 लाईक या व्हिडिओला आले पाहिजे. 98व्या अकादमी पुरस्कारांमध्ये ऑस्कर 2026 सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणी जिंकलाय? आता हे जे अकादमी पुरस्कार आहेत त्यालाच आपण ऑस्कर पुरस्कार म्हणतो. तर ऑस्कर पुरस्कार 2026 मध्ये किंवा अकादमी पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर मायकल बी जॉर्डन याला मिळालेला आहे आणि 2026 मध्ये हे 98वे ऑस्कर पुरस्कार होते. त्याच्या पुढे हर पार्वती कथा या कृतीसाठी 35व्या सरस्वती सन्मान 2025ने कोणाला सन्मानित केले जाणार आहे? तर हर पार्वती कथा या कृतीसाठी सरस्वती सन्मान 2025ने रामकुमार मुखोपाध्याय यांना सन्मानित केलं जाणार आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, रामकुमार मुखोपाध्याय. गणिताचा नोबेल मानल्या जाणाऱ्या एबेल पुरस्कार 2026 चे विजेते कोण आहेत? त्याच्यामध्ये हा एक प्रश्न तयार होतो की गणिताचा नोबेल पुरस्कार कशाला म्हणतात? तर एबेल पुरस्काराला म्हटलं जातं. तर गणिताचा नोबेल मानला जाणारा एबेल पुरस्कार 2026 चा जो विजेता आहे तो आहे गेर्ड फॉल्स्ट्रिंग हे त्याचं उत्तर आहे. गेर्ड फॉल्स्टिन्स हे त्याचं उत्तर आहे. नाव थोडंसं किचकट आहे. त्याच्या पुढे आता 7वा प्रश्न, एक मिनिट. 7वा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. हे काय झालं? ठीक आहे. 7वा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. सॉरी, टेक्निकल गोष्टी होतात कधी कधी. अरुंधती रॉय यांनी त्यांच्या कोणत्या पुस्तकासाठी US नॅशनल बुक क्रिटिक्स सर्टर अवॉर्ड 2026 जिंकला आहे? तर कोणत्या पुस्तकासाठी माहिती आहे का? तर त्याचं उत्तर आहे मदर मेरी कम्स टू मी. मदर मेरी कम्स टू मी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? अरुंधती रॉय यांनी लिहिलेलं आहे. आणि याच पुस्तकासाठी त्यांना US नॅशनल बुक क्रिटिक्स सर्टर अवॉर्ड 2026 मिळालेला आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पाहता जीते जी इलाहाबाद या हिंदी संस्करणासाठी 2025चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
तर जीते जी इलाहाबाद याच्यासाठी कोणाला मिळालेला आहे? ममता कालिया यांना मिळालेला आहे. ममता कालिया हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्यापुढे 9वा प्रश्न आहे आता. हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार 2025 मध्ये पुरुषांचा बलबीर सिंह सिनियर पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर पुरुषांचा जो बलबीर सिंह सिनियर पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर हार्दिक सिंह यांनी जिंकलेला आहे. हार्दिक सिंह हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पहा आता अ, त्यानंतरचा प्रश्न आता 10वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि प्रश्न आहे पहा, हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार 2025 मध्ये महिलांचा बलबीर सिंह सिनियर पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर तो नवनीत कौर यांनी जिंकलेला आहे. नवनीत कौर हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर मेजर ध्यानचंद लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर मेजर ध्यानचंद लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 2025 हा जफर इक्बार यांना मिळालेला आहे. ए हे त्याचं उत्तर आहे. जफर इक्बार हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 12 नंबरचा प्रश्न आहे पहा. 79व्या बाफ्टा कोणता? 79व्या बाफ्टा चित्रपट पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट ठरलेला भारतीय चित्रपट कोणता आहे? तर याच्यामध्ये ना बाफ्टामध्ये सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट बोंड किंवा बुंग हा ठरलेला आहे. बोंड हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 13 नंबरचा प्रश्न पाहता एकूण 50 प्रश्न पाहणार आहोत बरं का आपण. 2025च्या आकडेवारीनुसार आशिया प्रांतात क्षेत्रातील सर्वात व्यस्त विमानतळांमध्ये दिल्लीच्या IGI विमानतळाचा क्रमांक कितवा आहे? तर त्याचं उत्तर आहे 5वा हे त्याचं उत्तर आहे. हा पुरस्काराचा नाहीये. एखादा प्रश्न येतो. ठीक आहे. चला त्याच्या पुढे वन्यजीव संरक्षणासाठी प्रतिष्ठित एस्मंड बी मार्टिन 2026 पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे? तर एस्मंड बी मार्टिन 2026 हा जो पुरस्कार आहे हा वन्यजीव संरक्षणासाठी दिला जातो. आणि हा पुरस्कार मिळवणारी जी पहिली भारतीय आहे ती आहे डॉक्टर कृतिका कारंत. हे त्याचं उत्तर आहे. हे महत्वाचं आहे बरं का, कारण पहिलीच भारतीय महिला आहे जिला हा एस्मंड बी मार्टिन पुरस्कार मिळालेला आहे आणि तो कशाशी संबंधित आहे? तो वन्यजीव संरक्षणाशी संबंधित आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. 15 मार्च 2026 मध्ये कोणत्या केंद्रीय मंत्र्याला इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आले? तर याचं उत्तर आहे जयंत चौधरी यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. अजून 35 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिल्यात आणि टॉपिक वाईज टेस्ट 350 पेक्षा जास्त आहेत आणि ॲक्च्युअलमध्ये बॉम्बे हायकोर्टने क्लर्कचे घेतलेले पेपर सुद्धा यामध्ये दिलेले आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. आणि फी फक्त 200 प्लस GST आहे आणि याच्यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातील. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. आता 16 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत आणि प्रश्न आहे पहा, मेटा लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 2026 कोणाला दिला जाणार आहे? तर मेटा लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 2026 हा जो आहे ना हा अमोल पालेकर यांना दिला जाणार आहे. अमोल पालेकर हे अभिनेते आहेत, ते पण माहिती असू द्या. BCCI तर्फे पॉली उमरीगर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्कार 2025 कोणाला मिळालेला आहे? तर हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे माहिती आहे का? याचं उत्तर आहे पहा, शुभमन गिल याला मिळालेला आहे. शुभमन गिल हा बॅट्समन आहे, सर्वांना माहिती आहे. तर पॉली उमरीगर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्कार 2025 शुभमन गिल याला मिळालेला आहे. कर्नल CK नायडू लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 2026 चे विजेते कोण आहेत? तर याचे विजेते राहुल द्रविड पण आहेत आणि रॉजर बिन्नी पण आहेत. म्हणून याचं उत्तर आहे A आणि B दोन्ही. C हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता 19 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात आणि प्रश्न आहे पहा, 2026च्या प्रतिष्ठित संगीत कलानिधी पुरस्कारासाठी कोणाची निवड केलेली आहे? तर 2026च्या प्रतिष्ठित संगीत कलानिधी पुरस्कारासाठी जयंती कुमारेश यांची निवड केलेली आहे. B हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे संगीत कलानिधी पुरस्कार 2026 जयंती कुमारेश यांना मिळालेला आहे. इस्रायलचा सर्वोत्कृष्ट संसदीय सन्मान
पीटर ऑफ द नेशेट मेडल मिळवणारे पहिले जागतिक नेते कोण आहेत? तर याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. आत्ताच त्यांना तो पुरस्कार मिळालेला आहे पहा. नरेंद्र मोदी हे त्याचं उत्तर आहे. आणि इस्रायलची जी संसद आहे तिला नेशेट असं म्हटलं जातं, ते सुद्धा माहिती असू द्या. प्रजासत्ताक दिन 2026च्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम पुरस्कार मिळाला? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र. की कोणत्या राज्याच्या चित्रपटाला प्रथम पुरस्कार मिळाला? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. आपला महाराष्ट्राच्या रथाला पहिला पुरस्कार मिळालेला आहे प्रजासत्ताक दिन 2026च्या परेडमध्ये. जेसी डॅनियल पुरस्कार 2026 ने जानेवारी 2026 मध्ये कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर डॅनियल पुरस्कार 2024 आहे, पण दिलाय कधी? जानेवारी 2026 मध्ये. तर हा जो जेसी डॅनियल पुरस्कार आहे ना, हा कुणाला दिलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे शारदा यांना दिलेला आहे. त्याच्या पुढे आता 23 नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसेल. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का, 500 लाईक आले पाहिजे. पर्यावरणातील कामगिरीसाठीचा टॉयलर पुरस्कार 2026 कोणाला मिळाला? तर पर्यावरणातील कामगिरीसाठीचा टॉयलर पुरस्कार 2026 टोबी कियर्स यांना मिळालेला आहे. ए हे त्याचं उत्तर आहे. टोबी कियर्स हे त्याचं उत्तर आहे. 83व्या गोल्डन ग्लोबल पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ड्रामा कोण ठरलेली आहे? म्हणजे नाटक, ड्रामा म्हणजे नाटकामधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, असा तो प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे पहा, जयशी बाटले यांना तो मिळालेला आहे. जयशी बाटले हे त्याचं उत्तर आहे. आता 79व्या बाफ्टा पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर बाफ्टा पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता हा जो पुरस्कार आहे ना, हा रॉबर्ट आरामियो यांना मिळालेला आहे. रॉबर्ट आरामियो हे त्याचं उत्तर आहे. शिकागो विद्यापीठाचा अलुम अलुम अलुमद्नाई अवॉर्ड फॉर प्रोफेशनल अचिव्हमेंट जिंकणारे पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ कोण आहेत? तर ते आहेत पहा, कृष्णमूर्ती व्ही सुब्रमण्यम हे ते पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. तर कृष्णमूर्ती व्ही सुब्रमण्यम हे अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्याच्या पुढे तेलंगणा गदर चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये एक मिनिट हा. तेलंगणा गदर चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर हा पुरस्कार चिरंजीवी यांना मिळालेला आहे. चिरंजीवी हे त्याचं उत्तर आहे. चिरंजीवी आपल्याला सर्वांना माहिती आहेत, पहा हिरो आहेत, ते नट आहेत. ध्वनी संपादन नव उपक्रमासाठी कोणत्या राज्याच्या रस्ते वाहतूक मंडळाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे? तर त्याचं उत्तर आहे पहा, कर्नाटक राज्याला हा पुरस्कार मिळालेला आहे. KCRTC म्हणजे कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन असा त्याचा फुल फॉर्म होतो. रेडिओ खगोलशास्त्रातील योगदानासाठी MP बिर्ला मेमोरियल पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? तर रेडिओ खगोलशास्त्रातील योगदानासाठी MP बिर्ला मेमोरियल पुरस्कार 2025 हा जो आहे ना, हा प्रोफेसर यशवंत गुप्ता यांना मिळालेला आहे. प्रोफेसर यशवंत गुप्ता हे त्याचं उत्तर आहे. क्रिम्सन स्प्रिंग या इंग्रजी कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? हे साहित्य अकादमी पुरस्कार पण महत्वाचे असतात बरं का. हिंदी झालं, इंग्लिश झालं. हा जो साहित्य अकादमी पुरस्कार 2025 आहे, हा क्रिम्सन स्प्रिंग ही जी इंग्लिश कादंबरी आहे, तर तो कोणाला मिळालेला आहे? नवतेज सरना यांना मिळालेला आहे. आपल्याला पुस्तके व लेखकमध्ये क्रिम्सन स्प्रिंग ही कादंबरी कोणी लिहिली असाही प्रश्न येऊ शकतो. तर त्याचं उत्तर आहे नवतेज सरना हे त्याचं उत्तर आहे. अजून 20 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. पण तुम्ही जर लिपिक आणि शिपाई दोन्हीचाही अर्ज फॉर्म भरलेला असेल, तर याच्या न्यायालय भरती ई बुक आहे पहा, याच्यामध्ये लिपिक आणि शिपाईचे दोन्हीचे बॉम्बे हायकोर्टने घेतलेले पेपर दिलेले आहेत, प्लस सरावासाठी भरपूर पेपर दिलेले आहेत, आणि दोन्हीचाही जो काही सिलेबस आहे किंवा अभ्यासक्रम आहे तो वन लाईनर स्वरूपात यात दिलेला आहे. आणि यातले सुद्धा जशास तसे प्रश्न परीक्षेला येतील. आणि प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा व न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फी फक्त 200 प्लस GST आहे. चला त्याच्या पुढे आता 31 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. आणि पुढचा प्रश्न आहे पहा, न्यूयॉर्क शॉर्ट ॲनिमेशन फेस्टिवल 2026 मध्ये कोणत्या भारतीय लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळालेला आहे? तर हा पुरस्कार चियामी यांना मिळालेला आहे. चियामी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर कुरुंबा जमातीच्या कलेचे जतन करण्यासाठी
कोणत्या कलाकाराला मरणोत्तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर त्याचं जे उत्तर आहे ना, ते आहे पहा कृष्णन राघवन हे त्याचं उत्तर आहे. कृष्णन राघवन हे जे कलाकार आहेत, हे कोणत्या जमातीचे आहेत? तर कुरुम जमातीचे आणि यांच्या कलेचं जतन करण्यासाठी मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. तर कृष्णन राघवन हे कुरुम जमातीचे आहेत. कुरुम जमात कोणत्या राज्याची आहे ते पण माहिती करून घ्या, मला कमेंटमध्ये सांगा वाटल्यास. द गोल्डन रोड या पुस्तकासाठी मार्क लिंटन हिस्ट्री प्राइज 2026 कोणी जिंकले आहे? तर हे विल्यम डेल रिम्पल यांनी जिंकलेलं आहे. हे पुस्तक व लेखकामध्ये सुद्धा लक्षात ठेवा बरं का. द गोल्डन रोड हे पुस्तक कोणी लिहिले? तर विल्यम डेल रिम्पल यांनी लिहिलेलं आहे. असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत येतात हा. लंडन येथील सेंट्रल बँकिंगद्वारे इनिशिएटिव्ह ऑफ द इयर अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे? तर लंडन येथील जी सेंट्रल बँक आहे त्याच्यामार्फत इनिशिएटिव्ह ऑफ द इयर हा जो पुरस्कार आहे ना, हा आपल्या RBI ला मिळालेला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक. महत्वाचा प्रश्न आहे. तर इनिशिएटिव्ह ऑफ द इयर अवॉर्ड हा RBI ला मिळालेला आहे. फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान कमांडर डी ला लिजन डी ऑनर मिळवणारे पहिले भारतीय राजनैतिक कोण ठरलेले आहेत? तर हे ठरलेले आहेत जावेद अशरफ, हे त्याचं उत्तर आहे. काय उत्तर आहे? जावेद अशरफ हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 36वा प्रश्न आपण पाहूयात. ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये महिला सक्षमीकरण पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर हा जो पुरस्कार आहे ना, महिला सक्षमीकरण पुरस्कार 2026 ऋतुपूर्णा सेनगुप्ता यांना मिळालेला आहे, की ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये, हाऊस ऑफ कॉमन्स ब्रिटनचं हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे भारतातील लोकसभेसारखं असतं बरं का. चला त्याच्या पुढे पाहूयात आता. आणि हाऊस ऑफ लॉर्ड जे आहे ब्रिटनमध्ये ते भारतातील राज्यसभेसारखं आहे. त्याच्यानंतर भारत आणि ब्रिटनमधील व्यापार वाढवण्यासाठी कोणाला मानद नाईटहूड हा प्रदान करण्यात आलेला आहे? तर भारत आणि ब्रिटनमधील व्यापार वाढवण्यासाठी एन चंद्रशेखरन यांना मानद म्हणजे ऑनरली नाईटहूड हा प्रदान करण्यात आलेला आहे. मानद नाईटहूड म्हणजेच ऑनरली नाईटहूड. महिला सक्षमीकरण ट्रेल ब्लेझर पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर महिला सक्षमीकरण क्लेअर ब्लेझर पुरस्कार 2026 न कल्पना सोरेन यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. मला वाटते झारखंडचे मुख्यमंत्री जे आहेत सोरेन त्यांचे ह्या मिसेस आहेत. दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर हा पुरस्कार जो आहे ना, तो नंदामुरी बालकृष्णन यांना मिळालेला आहे. नंदामुरी बालकृष्णन हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर भारतात सर्वोच्च शांतताकालीन वीरता पुरस्कार अशोक चक्र 2026 कोणाला जाहीर झाला? व्हेरी व्हेरी IMP आहे पहा. तर अशोक चक्र 2026 मध्ये कोणाला मिळालेला आहे? तर शुभांशु शुक्ला यांना मिळालेला आहे. कोणाला मिळालेला आहे? शुभांशु शुक्ला यांना मिळालेला आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, शुभांशु शुक्ला. त्याच्या पुढे राष्ट्रपतींनी प्रजासत्ताक दिन 2026च्या पूर्वसंध्येला किती जवानांना वीरता पुरस्कार मंजूर केले आहेत? तर ते एकूण 70 जवानांना वीरता पुरस्कार मंजूर केलेले आहेत. शुभांशु शुक्ला कोण आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हेरी IMP नाव आहे शुभांशु शुक्ला यावर्षीच्या परीक्षेसाठी. सगळ्याच परीक्षांना त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात, त्यामुळे ते मला सांगा आवर्जून. कोणत्या राज्यातील 475 वर्षे जुन्या वसई कॅथेड्रल चर्चला युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार 2025-26 मिळालेला आहे? आता हे वसई कोणत्या राज्यात आहे? तर आपल्या महाराष्ट्रात आहे ना, मुंबईच्या जवळ. तर महाराष्ट्र हेच त्याचं उत्तर आहे. तर हे लक्षात ठेवा की वसई कॅथेड्रल चर्चला युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार 2025-26 मिळालेला आहे आणि ते चर्च 475 वर्षे जुनं आहे. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, आणि मला वाटते तो पालघर जिल्ह्यामध्ये येतो, वसई विरार पालघर जिल्ह्यात येतो बहुतेक. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 ग्रॅसा माशेल यांना सन्मानित देण्यात आलेला आहे. हे त्याचं उत्तर आहे. ग्रॅसा माशेल हे त्याचं उत्तर आहे. ग्लोबल टीचर प्राइज 2026 कोणत्या भारतीय शिक्षकाने जिंकलाय? हाही प्रश्न महत्वाचा आहे. तर रुबल नाजी हे त्याचं उत्तर आहे. रुबल नाजी यांनी तो पुरस्कार जिंकलेला आहे. त्याच्यानंतर पहा आता
2026 मध्ये एकूण किती पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 2026 मध्ये एकूण 131 पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे. डी हे त्याचं उत्तर आहे. 131 हे त्याचं उत्तर आहे. आता 46 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत आणि प्रश्न आहे पहा, 2026 मध्ये किती व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर 2026 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार 5 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री असे ते 3 पद्म पुरस्कार आहेत. कोणत्या क्रिकेटरला 2026 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे? तर याच्यामध्ये 2026 मध्ये पद्मश्री पुरस्कार रोहित शर्मा याला मिळालेला आहे. आपल्या मुंबईचा आहे रोहित शर्मा. त्याच्यापुढे भारतीय रेल्वेचा सर्वोच्च नेता सन्मान अतिविशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर अतिविशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार 2026 हा चंदना सिन्हा यांना दिलेला आहे. काय उत्तर आहे त्याचं? चंदना सिन्हा हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पहा 49 नंबरचा प्रश्न आहे. नृत्य कलानिधी पुरस्कार 2025 ने कोणत्या भरतनाट्यम कलाकाराला सन्मानित करण्यात आले आहे? तर नृत्य कलानिधी पुरस्कार 2025 हा उर्मिला सत्यनारायण यांना मिळालेला आहे. आता याच्यामध्ये उर्मिला सत्यनारायण कोणत्या कशाशी संबंधित आहेत? तर भरतनाट्यम या डान्स प्रकाराशी संबंधित आहेत, ते सुद्धा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कोणत्या कन्नड लेखिकेने आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 जिंकून इतिहास रचला आहे? तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 हा भानू मुस्ताक या कन्नड लेखिकेने जिंकलेला आहे. कोणी? भानू मुस्ताक. IMP आहे बरं का. आणि जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंतर्गणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, इतिहास, भूगोल, राज्यघटना यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत आणि खूप छान पद्धतीनं सर्व काही शिकवलेलं आहे. बरेचसे प्रश्न यातले तुम्हाला परीक्षेला येतील आणि याची किंमत फक्त 500 प्लस GST आहे. पण याच्यामध्ये न्यायालय भरती ई बुक आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज असे 400 रुपयाचे 2 कोर्स फ्री दिलेले आहेत. तर या व्हिडिओ आणि हे व्हिडिओ तुम्हाला इतर परीक्षांसाठी सुद्धा उपयुक्त आहेत. 1 वर्ष तुमच्याकडे हे व्हिडिओ राहतात. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.